ज्या अबू आझमीचं समर्थन घेऊन उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष सरकार चालवलं, त्या अबू आझमीला स्वतःच्या मांडीवर प्रेमानं बसवलं. त्याच अबू आझमीनं ह्या सगळ्या प्रकरणाची सुरुवात केली. या भूमीला तुम्ही इतर प्रांतांबरोबर जोडून, मणिपूरबरोबर जोडून महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करता. महाराष्ट्रात उद्योग येत आहेत, तुझी काय इच्छा येऊन आहेत? स्वाभाविकपणे विरोधकांकडे आकडेच एवढे आहेत की कधी त्यातले निम्मे त्यांना सोडून जातील याचा नेम नाही. त्यामुळे आता सरकारला बाकी वक्ती जिंकू शकत नाही. औरंगाबादमध्ये 2 गटामध्ये आपल्याला द्वंद्व पाहायला मिळाला आणि त्यामुळे राज्याचं वातावरण तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. नेमकं काय झालं आहे या संदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत. कदम सर, नागपूरमधलं जी घटना घडली आहे याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, ज्या अबू आझमीचं समर्थन घेऊन उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष सरकार चालवलं, त्या अबू आझमीला स्वतःच्या मांडीवर प्रेमानं बसवलं. त्याच अबू आझमीनं ह्या सगळ्या प्रकरणाची सुरुवात केली. आणि काल नागपुरात जेव्हा दंगे झाले तर ते त्या ठिकाणी दगडफेक करणारे उद्धव ठाकरेंचे, शरद पवारांचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यामुळे सरकारला चांगलं काम करत असताना ठरवून बदनाम करण्यासाठी हे सगळं नियोजित त्यांचं षडयंत्र होतं. ठाकरे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय मणिपूरचा कुठंतरी त्यांनी संदर्भ महाराष्ट्राच्या या घडलेल्या घडामोडीवरती बोललेला आहे. महाराष्ट्राची आपली एक गौरवशाली परंपरा आहे, संतांची भूमी आहे, पवित्र भूमी आहे. या भूमीला तुम्ही इतर प्रांतांबरोबर जोडून, मणिपूरबरोबर जोडून महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करता. महाराष्ट्रात उद्योग येत आहेत, तुझी काय इच्छा येऊन आहेत? तेव्हा अशा पद्धतीने आदित्य ठाकरेंनी अपमान करणं योग्य नाही. सर, शेवटचा एक प्रश्न घेतो. प्रश्न असा आहे की विरोधकांकडनं वारंवार अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाला म्हणजे महायुती सरकारला का टार्गेट केलं जात आहे? स्वाभाविकपणे विरोधकांकडे आकडेच एवढे आहेत की कधी त्यातले निम्मे त्यांना सोडून जातील याचा नेम नाही. त्यामुळे आता सरकारला बाकी वक्ती जिंकू शकत नाहीत. तसं काहीतरी खोटं नाटक करून बदनाम करायचं एवढंच उरलं त्यांच्या हातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे म्हणतात की आता ज्या पद्धतीने महायुतीतले एका मंत्र्याची विकेट पडली त्याच पद्धतीने येत्या काळात देखील अजून 2 ते 4 मंत्र्यांची विकेट पडण्याची शक्यता अशा प्रकारे त्यांनी अंदाज वर्तवला आहे. त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे. सरकार व्यवस्थित चाललंय आणि व्यवस्थित काम करतंय. धन्यवाद. खरं तर सरकारला टार्गेट करण्याचंच काम विरोधकांकडनं केलं जाते, कारण की विरोधकांकडने विरोधी पक्षनेता बनण्यात म्हणजे आमदार नसल्यामुळेच अशा प्रकारचा आरोप प्रत्यारोप विरोधक करत असल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई.